नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. अनमोल तारुण्य एखाद्या माणसाच्या चप्पल उचलण्यात घालवू नका. ती सेवा नाहीये. म्हणून मी तुम्हाला सत्कर्म सांगताना सांगितलंय, संता सवे वसता योग ज्ञानी पैसता. वैराग्य आपल्या अंतःकरणा पाहिजे, नियंत्रण आपलं पाहिजे, आणि मग आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो तो ज्ञानाचा प्रकाश. इतके गोड शब्द आहेत ना. गुरु कृपा उखा उजळली, ज्ञानाची ओत पली. ज्ञानाचं कवळं ऊन त्या शिष्याच्या हृदयामध्ये येतं. काय शब्द आहेत महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये कोणतीच ओवी अशी नाही आहेत जी अलंकार रहित आहे, अलंकार युक्त आहेत. आणि ज्ञानोबा म्हणतात साधं बोलूच नका, काळजाला भिडेल असं बोला. ते वक्तृत्व आहेत. वाचे बरवे कवित्व, कवित्व रसिकत्व, आणि रसिकामध्ये जर तुम्हाला आत्मानुभव असेल, परमार्थाचा अनुभव असेल, या जगात सर्वश्रेष्ठ असाल तुम्ही. म्हणजे महाराज कशा करता सांगता तुम्ही आम्हाला? काय गुरु, काय देव, काय उद्देश काय? वारकरी संप्रदायाचा पाया आणि अध्यात्मशास्त्राचा पाया एका सिद्धांतावर उभा राहतो. त्याचं नाव आहे मृत्यू. त्याचं नाव आहे मृत्यू. ब्रह्मदेव असेल, इंद्र असेल, मनुष्य असेल, सिद्ध असेल, सगळ्यात मोठा असेल, तो हरतो फक्त मृत्यू पुढे. आणि आजपर्यंत ज्ञानोबा सांगतात कोणाचंही मृत्यू पुढे काही चाललेलं नाही. आणि ज्ञानेश्वरीच्या मतानुसार सांगतो तुम्हाला, परमात्मा परमात्मा किंवा विठ्ठल म्हणतो आपण ज्यांना, ते दुसरं कोणी नाही, मृत्यूचं स्वरूप आहे. देवाची एक बाजू सुंदर ते ध्यान आहेत आणि दुसरी बाजू काळ आहे. आणि म्हणून आपण म्हणत असतो काळ बघून घेईल. हा जरी नास्तिक माणूस शब्द वापरत असला ना, तरी त्याचा अर्थ आहे ईश्वर. विश्वरूप दाखवल्यानंतर पहिला शब्द आहे तो हा आहे, कालोस्मी, अहम कालः अस्मी. मी काळ आहे. हा महत्वाचा शब्द आहे बरं. मी काळ आहे. आणि काळ व्यापक आहे. काळ तुमच्या कर्माचा साक्षी आहे. काळ तुमच्या साधनेचा साक्षी आहे. काळ तुमच्या त्यागाचा साक्षी आहे. आणि काळ तुमच्या धोकेपणाचा साक्षी. म्हणून कर्मफल देणारा जो काल आहे हे ईश्वराचं स्वरूप आहे. तोच तुम्हाला मारत असतो, तोच समाप्त करतो. वैज्ञानिक दृष्टीने जो मेडिकल सिद्धांत आहे तो नीट समजून घ्या. अजूनपर्यंत शरीर समजलं नाही मेडिकलच्या लोकांना. ज्यावेळेस बीपी पाहतात, हृदयाचे ठोके पाहतात, त्यांचं एक यंत्र असतं आणि त्या यंत्राने हृदयातली ठोके मोजतात. हृदय सतत अशा पद्धतीने चालू असतं आपल्या डाव्या बाजूला. आणि हा माईक आहे, याला करंट दिलेला आहे. टेप रेकॉर्ड आहे छोटा, त्याला सेल टाकलेले आहेत. ते सेल त्यातली क्षमता पुढच्या यंत्रणेला चालू करते. जगात असं कोणतीच यंत्रणा नाहीये अजून की ज्याला ऊर्जेची गरज नाहीये. ऊर्जा कशी निर्माण करायची ते ज्याच्या त्याचा प्रश्न असेल, पण ऊर्जा लागते. तसं हृदय धडकणं म्हणजे जिवंत असणं. आणि हृदयाच्या शेजारी एक ग्रंथी आहे, त्याला नोड्स म्हणतात. ग्रंथी, गाठ आहे एक. त्या गाठीला कुठल्याच बाजूने रक्त पुरवठा होत नाही. हे आत्ताचं मेडिकल सांगते, लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. कुठल्याच पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही. आणि त्यातून विजेचा करंट निघतो ज्याने हृदय धड करतास. जसं सेल लावतो ना आपण, असं त्याला ते नोड म्हणतात. हृदय धडकवण्यासाठी लागणारी ऊर्जा रक्त पुरवठा नसा नसलेल्या तिथून बाहेर पडते. ते नोड्स म्हणत असतील, लक्षात ठेवा.
ज्ञानोबराय म्हणतात तैसा हृदयामध्ये मी राम, मी राम, हृदयामध्ये निवास करणारा मी राम. नोट्स. आणि हे आजच्या मेडिकलला सिद्ध झालेले आहेत. म्हणजे हृदयात राहणारा राम, हृदयात निवास करणारा राम हाच तुमचं मृत्यूच्या काळी रक्षण करतो. भयानक मोठं दुःख, निवृत्त न होणारं दुःख म्हणजे मृत्यू आहे. ज्ञानेश्वरीमध्ये, गाथ्यामध्ये जर तुम्ही विचार केला ना, आज आपण वाचणारी ज्ञानेश्वरी किंबहुना साधना ही मृत्यूपाशातून सुटण्यासाठी असते. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस. शेवटचा दिस समजून घ्या, 8वा अध्याय फार भयानक आहे. शेवटीचा दिस गोड व्हावा. कधीतरी चालता चालता एखाद्या वृद्ध माणसाकडे पहा तुम्ही, इंद्रियातलं पाटव्य नष्ट झालेलं असतं, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाहीत, भाकरी मिळत नाही जेवायला, आणि शरीराला समाधान मिळत नाहीत. सगळी हेकडी जी असते ना तरुणपणाची, गेलेली दिसते. फक्त राहतो केविलवानपणा, काही नसतं काही जीवनामध्ये. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला दुःख वाटतं, एवढी वाईट परिस्थिती आपली असते. ज्ञानोबांचे शब्द फार वेगळे आहेत. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूताची उमटे खडाडता. किती भयंकर म्हातारपण आहेत. कोणावर केस करणार तुम्ही दात पडला तर? डोक्यावरचे केस संपले तर कोणाला तुम्ही नावं ठेवणार आहेत? तुम्ही कोणाला बोलणार आहेत तुम्ही? म्हणून तुकोबरायचं साधना किंबहुना ज्ञानोबरायांचं ज्ञान किंबहुना भक्ती हे तरुणपणाला सजवण्यासाठी नसते, अंतकाळाला काम यावी म्हणून असते. आणि सृष्टीचा नियम असा आहे, दुष्काळावर काम करणारा असो, एखादा राजकारणी असो किंवा व्यापारी असो, नवीन कोणाला काहीच मिळत नाही. श्रीमंत असला तरी पत्नी असते, दुष्काळावर काम करणारा असला तरी पत्नी असते. दोघातला फरक फक्त एवढाच असतो, दुष्काळावर काम करणारा असेल ना, बायको हाताने वाढेल स्वयंपाकाल, जेवायला बसताना झोपडी असेल त्याची, ताट हाताने वाढेल, समोर येऊन वाढेल. श्रीमंत असेल तर चमचे चमच्याने वाढतील. पत्नीचं प्रेम मिळेल याची शाश्वती नाही. मुलगा तर नसतोच जाग्यावर. आर्थिक उपयोग एकट्या माणसाचा नाहीये, घरातल्या प्रत्येक सदस्य आर्थिक उपयोग करतो. आणि आर्थिक उपयोग करत असताना तुमच्या प्रेमाची आवश्यकता राहत नाही. म्हणून गरजापुरताच परमार्थ नाहीयेत, मृत्यूच्या तडाख्यातून सोडण्यासाठी परमार्थ आहेत. आणि हीच ज्याच्याकरता तारुण्य दिलेलं असतं, तीच मुलं वृद्ध अवस्थेमध्ये तुम्हाला समाप्त करतात. देव जवळ केलेला नसतो, संतांचं प्रेम मिळालेलं नसतं, आणि तुमचं रक्त तुम्हाला म्हातारपणात सोडून देतं. काय जीवन राहिलं तुम्ही कधी कल्पना करून पाहिले का? कसली हेकडी आहेत, कसला अहंकार. वृद्ध माणसाचं जीवन तपासून पहा, दया वाटते महाराज अंतःकरणामध्ये. आणि ज्ञानोबांचे शब्द इतके सुंदर आहेत, कुठल्याही म्हातार माणसाने परमार्थ सुरू केला तर त्याला देव भेटलेला नाही. ज्ञानोबांचे ज्ञानोबामध्ये अचानक थोडी भेटायची वस्तू आहे ती. ज्ञानोबांच्या 8व्या अध्यायातले ओव्या फार गोड आहेत. कवन एक काकुळती पळता पवन गती. एखादा माणूस अगदी वाऱ्याच्या वेगाने पळतोय. दुपावली अवचिती कुआ माझी पडीला, असं वेगात पळत होता आणि समोर गवत आहे असं वाटलं त्याला. खूप खूप गती असल्यामुळे एकदम त्याची उडी त्या विहिरीमध्ये पडली. ज्ञानोबांची दृष्टांत आहेत बरं का. दुपावली अवचिती कुआ माझी पडीला. ज्ञानोबराय म्हणतात, तया पडनिया आरवते, पडायच्या अगोदर त्याला कळालं की पुढं विहीर आहे. याला म्हणतात ज्ञान. विहिरीत पडण्याच्या 2 पावलं अगोदर
त्याला कळालं पडन चुकवावया परवते, नाहीच म्हणून तेथे पडावीची पडे. 2 पावलं अगोदर कळालं पूर्ण विहीर आहेत, ते ज्ञान नपुंसक असतं. म्हातारपणी सगळ्यालाच कळतं संसारात काही नाही, नपुंसक ज्ञान आहे ते, वांज ज्ञान आहेत, काही फलप्राप्ती होणार नाही त्याच्यापासून. कोणत्याही म्हाताऱ्या माणसाजवळ बसा, वैराग्य सांगितल्याशिवाय राहणार नाही. मला तर एक जण म्हणे, महाराज त्या पुण्याच्या जवळ उभा होतो, त्याला काही माहीत नाही शास्त्री फिस्त्री काय, ते जॅकेट फिकेट अंगामध्ये होतं, वयोवृद्ध माणूस होता आणि त्या एका शॉपर स्टॉप सारख्या दुकानापुढे उभा होतो. तो म्हातारा माणूस आला माझ्याकडे असं पाहून बोलायला, काय कुठले? म्हटलं काय मगरुरी वयाच्या मानानं, काय अहंकार आहेत. आता मी म्हटलं त्याला काय सांगावं कुठले? म्हटलं आळंदीचे आहेत. वाटलंच, जॅकेट फिकेट मला बरं, मी हे सगळं आम्हाला माहिती आहे, शास्त्रीची स्टाईल मारतो काय, मला काहीच बोलता येईल. म्हटलं तुम्ही ओळखता का शास्त्रीला? मग जमत नाही, आमच्या वयात या तुम्हाला कळेल. कशाला त्याच्या वयात जायचं? हा आशीर्वाद आहे का शाप आहे? त्याच्याकडे पाहून जर कळालं पुन्हा त्याच्याकडे कशाला जायचं? सगळे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. एक एक अवयातून पाप बाहेर पडतं महाराज, एक एक रोमारोमातून. मी असे अनेक लोक ज्यांचं तारुण्य पण पाहायला मिळालेत आणि म्हातारपणात सडताना सुद्धा मी त्यांना बघितलेत. घाबरतं अंतकरण महाराज. काय अवस्था आहे, काय वैभवशाली जीवन जगणारा माणूस आज त्याच्याकडे पाहवत नाहीत. का? हृदयात असणारा जो स्पार्क आहे, जो मी तुम्हाला आत्ता सांगितला, तो आत्ताच्या मेडिकल सायन्सने त्याला स्वीकारलेला आहे, तो आमचा राम आहे. आणि भक्त ज्यावेळेस म्हातारा होतो, भगवंताने 8वा अध्याय फक्त त्याच्याकरताच निर्माण केलात, माझ्या भक्ताने चिंता करण्याची गरज नाही. आणि ज्ञानेश्वरीत हे लिहिलेले आहेत विशेष करून, म्हातारा झाल्यानंतर देवाचं नामचिंतन करण्याची गरज नाही. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. अरे पापी मनुष्याने जर मला हाक मारली अचानक तर त्याचा मी उद्धार करतो, आणि भक्ताने सुद्धा मला हाक मारावी, मग भक्तीचा सोस कायसा. ज्ञानोबांची ओवी, भक्ता ही तेची दशा, भक्ताने सुद्धा म्हातारपणामध्ये मला बोलवावं याची मी वाट पाहावी, एवढा निर्घट्ट नाहीये मी. शब्द लक्षात ठेवा. भक्ता ही तेची दशा, भक्ताने सुद्धा मरत असताना त्याच वेदना आणि त्यांनी मला हाक मारावी म्हणून मी वाट पाहावी. भक्तीचा सोस कायसा. आयुष्यभर तारुण्यामध्ये तारुण्य जाळून केलेली जी भक्ती आहेत, सोस कायसा, कशासाठी प्रयत्न करत? ज्ञानोबा म्हणतात हे शक्य नाही. म्हातारा झालेल्या भक्ताने देवाची प्रार्थना करायची गरज नाही, देव येतो. पिकलिया सेंद कडूपणे गेले. कड राहिलंच नाही ना, काही कडवटपणा राहिलाच नाही. अर्थ कळाला का नाही? कडवटपणा राहिला नाही. हे मी ज्ञानेश्वरीतून बोलतोय. पण मला असा एकही म्हातारा अजून भेटला नाही संसारातला ज्याच्या बोलण्यात वागण्यात कडवटपणा नसेल. अनुभव घेऊन पाहतो मी. तो वयोवृद्ध झालेला असतो आणि त्याचा अहंकार तरुण झालेला असतो. काय येतं तुम्हाला? आम्ही प्रयत्न करावेत. मग काय झालं? प्रयत्न केला तुम्ही, तुम्हाला काय कळतं? तुम्ही कालची पोरं आहात, कसे कष्ट केले आम्हाला विचारा. काय विचार? आणि मानवी जीवनाचं मूल्यांकन सांगतो हा शब्द कायम लक्षात ठेवा. त्या माणसाला त्याचं जीवन लक्षात राहत नाही. अर्थ लक्षात ठेवा. त्या माणसाला, वयोवृद्ध झालेल्या माणसाला त्यांनी जगलेलं जीवन त्याच्या लक्षात राहत नाहीत. त्याचं चरित्र कोण लक्षात ठेवावं?
स्वतःचं जीवन चरित्र स्वतःच्या लक्षात नाही, काळाच्या ओघामध्ये संपत चाललेला आहे. त्याचं जीवन चरित्र तोच जर विसरतो, समाज 600 कोटी माणसे आहेत जगामध्ये, कोण तुम्ही, कोणी तुमचं लक्षात ठेवावं. ज्ञानोबा तुकोबा असेल तर स्वाभिमानाने लोक तुमचं जीवन चरित्र व्याख्यान करू शकतात. काय सामान्य माणसाचा इतिहास आहे, असतो तरी काय इतिहास महाराज, काय इतिहास असतो. बायकोने त्रास दिला, मुलं ऐकत नाही आणि शरीर साथ देत नाही, तिसऱ्याच्या पुढं काहीच नाही. ज्योतिषशास्त्रातली तुम्हाला गंमत सांगतो. ज्योतिषशास्त्र आहे ना, कुंडली पाहिली असेल, त्याच्यामध्ये 12 घरं असतात, 12. आणि ते 12 घरं त्यांनी इतका अभ्यास केलाय ज्योतिषनी, ज्योतिष विज्ञान आहे बरं का. जगातला कुठलाही मनुष्य 12 प्रश्नाच्या पुढे तिसरा प्रश्न विचारू शकत नाही. 12 प्रश्नाच्या पुढे कोणीही तिसरा प्रश्न विचारू शकत नाही, म्हणून ते 12 घर आहेत. पहिलं घर जे आहे ना ते शरीराचं आहे. पहिला प्रश्न, तुमचं शरीर प्रकृती बरोबर नाही, अमुक बरोबर नाही, तमुक बरोबर आहे शरीर. पहिलं घर जे असतं ते शरीराचं असतं. दुसरं घर नातेवाईक, तिसरं घर धनसंपत्ती पूर्वजांची, चौथं घर सुख, 5वं घर पितृ, 6वं घर जे आहे ना ते फार महत्वाचं घर मानलं जातं. तुमचे शत्रू कसे असतील, मित्र कसे असतील. 7वं घर बायकोचं, 8वं घर मृत्यूचं, 9वं घर भाग्याचं, 10वं घर कर्माचं. तुम्ही चोर होणार का विद्वान होणार हे त्या कुंडीत लिहिलेलं असतं, लक्षात ठेवा. 11 आणि 12 घर म्हणजे आय किती आणि व्यय किती. आणि जर 13वा प्रश्न सापडला तर मला भेटा उद्या. काय एवढेच प्रश्न असतात माणसाचे, प्रश्नच नाही त्याच्या पुढे. हे अभ्यास करून केलेला आहे ते विशेष म्हणजे. आणि कुठेतरी एवढ्यात मनुष्य गुरफटलेला असतो. कुठल्या ना कुठल्या घरामध्ये आवक कमी आहे, सुख मिळत नाही, शरीर खराब आहे, आणि एका प्रश्न याच्या जीवनामध्ये चांगला असतो आणि तो मिरवत असतो, त्याचं नाव अहंकार असतं. ज्ञानोबा म्हणतात, हृदयातल्या परमात्म्याला तुमची जाण आहे, आयुष्यभर केलेला परमार्थाची त्याला जाण आहे. मनापासून साधना केलेली तो मनामध्येच आहे, हृदयापासून परमार्थ केलाय तो हृदयामध्ये आहेत. आणि हे ऋण भगवंतासाठी तारुण्य दिल्यामुळे ते ऋण भगवंतावर होतं. माझा शब्द लक्षात ठेवा, काय बोलतोय, देवावर ऋण केलं तरच देव रक्षा करतो. तुकोबारायचे अभंग पहा, नामदेव महाराजांचे अभंग. काय केलं तुम्ही देवासाठी? देवावर जर सेवेचं ऋण केलं तर देव तुमची सेवा करतो. आणि देव स्वतः म्हणतो, ते ऋणवई पण देखोनी अंगी, मी आपुल्याच उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. भक्त ज्यावेळेस शरीराला सोडतो त्यावेळेस मी त्याची सेवा करतो. भ्रम होत नाही, भ्रमिष्ट होत नाही भक्त, मानसिक संतुलन जात नाही. नाही महाराज गेलं तर नाही जात का? भगवंताने सांगितलेलं आहे, आत्मबोधाचा पंजिरा सुयेते आते, आत्मबोध रूपी पिंजऱ्यामध्ये माझ्या भक्ताला ठेवतो. काय शब्द गोड आहेत महाराज ज्ञानोबारायांचे, असे बोलतात ना. माझा जो भक्त आहे ना तो सुकुमार आहे. देह वैकल्याचा वारा, देह विकलतेचा, विकल कमजोरी, विकनेस, देह वैकल्याचा आलेला नाही वारा. माझ्या भक्ताच्या शरीराकडे कमजोरीचा जरी वारा आला, विकलतेचा जरी वारा आला, शब्दाचा प्रयोग, देह विकलतेचा वारा झणे लागेल या सकुमारा. हे भगवंत म्हणतात, हा सकुमार आहे. झणे लागेल या सकुमारा, आत्मबोधाचा पांजिरा सुयेते आते. हे 2 रूप मी तुम्हाला सांगितलेत. हृदयात निवास करणारा परमात्मा आणि मनुष्याला समाप्त करणारा परमात्मा, हे दोन्ही स्वरूप भगवंताची आहेत. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी
निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.